बघा IPL मध्ये असतात ना ते माणसं, ते ओरडणार तसा दिसत आहे मला. गुड मॉर्निंग गाईज, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना हॅपी होळी मित्रांनो, तुमच्या परिवाराकडून. सो मित्रांनो, आता मी चाललो आहे का इव्हेंटमध्ये. सो मी रेडी वगैरे झालो आहे. इथे बघा पूर्ण खरेदी केली आहे याचा. सो मी फ्रेश वगैरे झालो आहे. आणि ताईचा आज ऑफिस आहे, ताई नाही येणार आहे आज तिचं वर्किंग आहे. सो ती नाही येणार आहे. माझ्यासाठी आता नाश्ता करतो, आमलेट बनवत आहे तरी. सो आता थोड्या वेळामध्ये मी निघतो नाश्ता वगैरे करून. आणि इथं गाणे वगैरे लावले आहे मी. आणि बघा गाईस, आमच्या फ्लॅटच्या गाडी बघा आहे, होडी खेळते सगळे ना, फॅमिली. ते आपण किती खेळायचो रे ते वर्धामध्ये. हां, लय मजा यायची. हां, वर्धाची होडी राहिली असती तर मजा आली असती. खरं गाईस, आमची वर्धाची होडी वेगळीच राहायची. अनन्याताई, मी, कोयनाताई. हां, हो, नालीमध्ये फेकायची मित्रांनो. नालीमध्ये फेकून होडी खेळायचो आम्ही. बाबा खूप मजा यायची. हे बघा इथं फॅमिलीचीच चालू आहे. तर यांना बघून आमच्या फॅमिलीची आठवण येते. इथं आम्ही दोघं त्यांना एकामेकांनाच रंग लावू का आता. काही तर आता ऑफिसला चालली आहे. मी आता नाश्ता करतो. गाईस हे बघा, यांची होडी बघा. हा, रंगवलं. हॅपी होली, बाय. काही स्टाईला ड्रॉप केलं तिच्या ऑफिसला. आता मी जातो माझ्या फ्रेंड्सकडं. चल बाय बहीण ताई. हां, तो गाईस आता आलो आहे मी माझ्या मित्राकडं. हां, यांची होडी चालू झाली आहे. या रमेश भाऊ पूर्ण भरला इथं. ओमकार सर, हॅपी होली सर. दूरूनच रंगून टाकला गाईस मला. काहीच आता रमेश भाऊ सोबत चाललो. आता आम्ही इव्हेंटला फर्स्ट टाइम मी पुणेला जात आहे. पुणेच्या इव्हेंटला जाणार आहे. तर बघू पुणेचे इव्हेंट कसं असतं. मजा बघा, IPL मध्ये असतात ना ते माणसं, ते ओरडणार तसा दिसत आहे मला रमेश भाऊ. चला जाऊ द्या. आता रमेश भाऊ गॉगल घेत आहे, त्यांना गॉगल पाहिजे होता. हिरो याहीच पूर्ण होडीनं रंगलो आहे. कलरने रंगवलो आहे मला. बघा, कलर नाही आहे, गुलाल आहे. जातो आता. कुणाल भाऊचा वेट करत आहे. कुणाल भाऊ बोलला की पेट्रोल पंपशी आहे. पेट्रोल पंपशी चाललो आहे आता आम्ही. तो गॉगल घेत आहे. आणि माझ्यापाशी तर आहे माझा गॉगल घालतो. या गाईस, आता आम्ही चाय प्यासाठी आलो आहे. बट आम्ही चाय नाही पिणार. अभिषेक भाऊ पिणार आणि कुणाल भाऊ पिणार चाय. आम्ही कोल्ड्रिंक पिणार. रमेश भाऊ अजून मी निंबू सरबत. गाईस, आता आलो आहे आम्ही महालक्ष्मी लॉन. तिथे एक मोठा इव्हेंट आहे. तिथं आलो आहे आम्ही. होडीचा मोठा इव्हेंट आहे. महालक्ष्मी लॉन आहे. रमेश भाऊ, कुणाल भाऊ, अभिषेक भाऊ बघा, मी बघा. जात आहे आता आम्ही. खूप जास्त गर्दी इकडे गाईस, खूप जास्त क्राऊड आहे. आणि नंतर जाऊन बघू DJ वगैरे राहणार. एन्जॉय करू थोडा. पार्किंगला आता लावली आता आम्ही स्कूटी. तर जात आहे आता आम्ही. आता आम्ही एंट्री गेटच्या बाहेर आहे ना. आता आम्ही बाहेर जाणार आहे. चला आता जातो आम्ही अंदर गाईस. आणि DJचा तो तुम्हाला आवाज येतच असेल गाईस. आणि बघा आता अंदर जाऊन आम्हाला एन्जॉय करायचं आहे. आणि फर्स्ट टाइम मी पुणेमध्ये इव्हेंटमध्ये जात आहे यांच्यासोबत. आपला कुणाल भाऊ जळगावचा आहे, म्हणजे आपला विदर्भाचाच आहे. अच्छा. हा, कन्नडा.
रमेशनं तिकीट ऑर्डर केली होती. त्या लाईनमध्ये लागून काहीतरी आम्हाला एक बॅन घ्यावं लागेल. ते हाताला बांधायला असं वाटतंय. रमेश झाडू नको काय ते बघा. एवढा एन्जॉय केलाय यांना. ओढून ओढून घेऊन जावं लागतंय घरी खरं. चला बाबा घरी. माझी आम्ही सकाळी गेलो होतो 11:30 वाजता. 10 वाजताचा होतं. 10 वाजता एंट्री ओपन होत होती. आम्ही 11:30 वाजता ओपन इथं आलो आहे. आणि ओढून ओढून घेऊन जावं लागतंय घरी. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले 11:30 वाजता आलो होतो गाईस. आणि आत्ता वाजले आहे 4:30 गाईस. नॉन स्टॉप नाचलोय गाईस. आम्ही नॉन स्टॉप डान्स केला आहे गाईस. आता बाहेरच आलो आता. हॉटेलमध्ये आलो आता जेवण करायला. खूप भूक लागली आहे. सगळ्याचे तोंड उतरून चांगलं जेवण काही नाही. सदस्य नाही का ऑर्डर दिला. बघा तोंड कसे झाले. जेवण वरपूस नाही आलो. सकाळी कोण आहे. सकाळी किती वाजता छान होतं. अच्छा सकाळी रेडी वगैरे होऊन होतो ना आपण. कोको कोला हे सगळ्यांचं काहीतरी टाईप मजा आली राहू. बिर्याणी
किती प्लेट खाल्ले बिर्याणी आपण? 4. सगळ्यात जास्त भूक अभिषेक भाऊला लागली होती खरं. सगळ्यात जास्त नाचला कोण? रमेश भाऊ. खूप भारी नाचला भाऊ. वाटतंय का मास्तर आहे कॉलेजमध्ये? बघा काही रमेश भाऊ ना एका कॉलेजमध्ये HOD आहे ना, कॉलेजमध्ये HOD आहे ना. मला वाटते का HOD आहे? त्याची पर्सनॅलिटी बघून आज मास्तर एवढा नाचला ना खरं. चला काही बिर्याणी वगैरे सगळं खाल्ली. आता बिर्याणी खाल्ली, पोट भरलंय. आता घरी जाऊन बाबा आंघोळ करावं लागेल, पहिले आंघोळ करून झोपावं लागेल. थोडा आराम करायचा, मग आंघोळ करायची. काही तुम्हाला माहिती आहे का, हे रमेश भाऊ एका कॉलेजमधले HOD आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीनं वाटतच नाही ते HOD आहे. तर आपल्यासाठी खूप भारी माणूस आहे. काही नाही काही घरी जायचं, तुम्हाला घरी भेटतो काही यांना ड्रॉप करतो. आजचा दिवस एवढा मस्त झाला, म्हणजे फुल एन्जॉय झाला आहे काय काही. आणि सगळ्यात जास्त एन्जॉय केला आहे रमेश भाऊ. ओढून घ्यावं लागलं. चला बाबा आले जातो आम्ही घरी आलो आहे. आणि त्यानंतर मग ताईला घेऊन आलो होतो मी. ताईचं पण ऑफिस सुटलं होतं. ताईला वागुलीला घ्यायसाठी गेलो होतो आणि एवढा एन्जॉय केला ना काही आज. तुम्ही ब्लॉग बघितला असेल किती एन्जॉय केला आहे आम्ही. खूप म्हणजे खूप. रमेश सरनं, मी, कुणाल भाऊ, अभिषेक दादा खूप एन्जॉय केला म्हणजे खूप. आणि पुणेचे इव्हेंट एवढे भारी असतात ना काहीच खरं, खूप भारी. जे खरं नेक्स्ट लेवल असतं त्या पुण्याचे इव्हेंट. ते DJ, तो सेटअप खूप म्हणजे आज एवढं पाण्यामध्ये आम्ही नाचलो ना, खूप म्हणजे खूप नाचलो. अजून एक गोष्ट, एक बॅड न्यूज, माझा फोन पडला होता. आणि फोन पडल्यानंतर फोन थोडासा डॅमेज झाला आहे माझा. काय आहे काहीच लई मोठा नुकसान झालं आहे माझा. एवढा तर ब्लॉक केला आहे, नुकसान पण खूप झालं आहे माझं. माझा फोन डॅमेज झाला आहे. बट घाबरू नका काहीच, माझा फोन डॅमेज झाला आहे म्हणजे की स्क्रीन जी वरचं गार्ड असते ना, पडला होता. पडल्यानंतर तिथं क्रॅश आला. म्हटलं आता डिस्प्ले गेला आहे. म्हटलं याचा डिस्प्ले काही गेला नाही. तुम्हाला दाखवतो मी. ताईचा फोन घेतो, ताईचा फोनचा कॅमेरा ऑन करतो आणि दाखवतो की माझ्या फोनला काय झालं आहे. माझा फोन आणि रोहिणी ताई. तुझ्या नाही पडला असा फोन? बघा हा फोन बघा, मी खोलला आहे माझा फोन. नाही बघा इकडे डॅमेज झाला आहे. डॅमेज पीस झाला होता. दुष्काळात 13वा महिना. एवढं डॅमेज झालं होतं काहीच. पण याला काही झालं नाही आहे. फोन पूर्ण बरोबर आहे, काही नाही काहीच. याला ग्लास लावायचा आहे, बट सध्या ग्लास नाही लावायचा आहे, नंतर लावणार ग्लास. सध्या असंच चालू देणार फोनला मी. तुम्ही बघितलं असेल माझ्या फोनचा ग्लास कसा झाला आहे, तुटला आहे. बरं झालं की डिस्प्ले नाही तुटला आहे काही. डिस्प्ले तुटला असतं की खूप प्रॉब्लेम झाले असते. आणि गाईज मी आज एवढा नाचलो आहे ना. लास्ट टाईम मी कधी नाचलो होतं माहिती आहे का, श्रुतीचं लग्न होतं त्या टाईमी नाचलो होतो. अजय सर, अन्नाताई, रोहिणी ताई खूप नाचलो होतो. खूप एन्जॉय केला होता त्या टाईम. त्यानंतर आज म्हणजे होळीनिमित्त आज नाचायला भेटला इव्हेंटमध्ये. खूप म्हणजे खूप मजा आली आज नाचायला. ब्लॉग बघितलाच असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईक तर करा आणि शेअर बी करा मित्रांनो. एवढा खरं खूप म्हणजे खूप मजा आली गाईस. तर काही नाही गाईस, आजचा तर ब्लॉग असा झाला, आजचा दिवस असा केला आहे गाईस. आता जेवण करतो. ताईनं खिचडी बनवली. ताईला विचारलं मी पार्सल आणायचं का, तर ताई बोलली की नको, पार्सल वगैरे नको. ताईनं मग खिचडी मांडली आहे, सो आता खिचडी खातो मी. बघा गाईस ताईनं खिचडी बनवली आहे. ताई पण जेवण करत आहे. मी थोडं कामात होतो का त्यामुळे. तर तू कर जेवण. आज ताईचं ऑफिस होतं, ती ऑफिसला गेली होती. ती वेब सिरीज बघत आहे. ताईचा आज एवढा एन्जॉय केला ना, ओरडून आवाज बसला आहे. हे पाय पण दुखत आहे एवढं नाचलो. काहीच माझं जेवण झालं आहे. मला असं वाटत आहे की मला औषध घ्यावं लागेल, सर्दी होऊ शकते, कारण की पाण्यामध्ये भिजलं होतं नसतं त्यामुळे. सो काहीच बघू, औषध घेऊनच घेणार मी. सो काहीच आजचा ब्लॉग असा झाला आहे मित्रांनो, होळीचा ब्लॉग. तुमच्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो.
सो गाईस तर काही नाही, आराम करतो गाईस मी. उद्याचा सॅटर्डे आहे, ऑफिसला जायचं उद्या. आजचा सॅटर्डे राहिला असता मजा राहिली असती. सॅटर्डे सुट्टी, रविवार सुट्टी, शुक्रवार आला आहे, उद्या ऑफिसला जावं लागेल, मग संडे सुट्टी राहा. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तर तुमच्या सगळ्यांना हॅपी होळी मित्रांनो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि ब्लॉगमधला कुठला पार्ट आवडला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय गाईस, गुड नाईट.